नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अकॅडमिक ट्रेनर या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या लेक्चरमध्ये, आजच्या या सेशनमध्ये आपण काम म्हणजे वर्क या टॉपिकवरची काही महत्त्वाची परीक्षाभिमुख उदाहरणं पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघा, ए हा एक काम 10 दिवसामध्ये करतो, बी तेच काम 15 दिवसात करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील असा प्रश्न आहे. आता अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये एक बेसिक कन्सेप्ट लक्षात घ्या मित्रांनो. जो ए आहे ना, तो काम किती करतो आहे 10 दिवसामध्ये, 10 डेज. जो बी आहे तो किती काम करतो आहे 15 दिवसामध्ये, 15 डेज. तर आता बघा, तर दोघांनी मिळून काम केलं म्हणजे अगोदर एकटे एकटे काम करत होते, नंतर दोघांनी मिळून काम करायला लावलं आपण त्यांना. तर दोघांनी मिळून काम केलं तर निश्चित स्वरूपात काय होणार आहे मित्रांनो, 10 किंवा 15पेक्षा कमी दिवस लागणार आहेत. म्हणजे ही कन्सेप्ट आपण लक्षात घ्या. आता बघा, आता पुढे काय होणार आहे मित्रांनो, आपण काय करणार आहे, जर ए हा एक काम किती दिवसामध्ये करतोय 10 दिवसामध्ये, होय ना, तर आपल्याला एचं एका दिवसाचं काम काढायचं आहे, 1 डेचं. एका दिवसाचं काम किती येणार आहे याचं हे बऱ्याच जणांना माहीत असतं मित्रांनो. ही ट्रिक आपण पण नंतर जे आपण शिकणार आहे ते खूप वेगळं आहे. बघा, ए हा एक काम 10 दिवसामध्ये करतो आहे म्हणजे त्याचं एका दिवसाचं काम किती आलं, 1/10. बरोबर आहे. आता बी काय करणार आहे, बी हा एक काम 15 दिवसामध्ये करतो आहे, बरोबर आहे. त्याचं एका दिवसाचं काम किती येणार आहे, 1 डे वर्क त्याचा किती येणार आहे, 1/15 येणार आहे, बरोबर आहे. आता काय केलं, या दोघांनाच आपण एकत्र केलं, कसं केलं बघा. आता काय केलं आपण, 1/10 अधिक 1/15, बरोबर आहे. आता काय केलं, या दोघांचा गुणाकार, छेद भिन्न आहेत. 15 आणि 2 किती आहे, 15 10 150, बरोबर आहे. 15 1 15 आणि 15 आणि 10 किती झाले, 25. 25 1 25, 25 150, बरोबर आहे. म्हणजे काय झालं, त्यांचं एका दिवसाचं काम दोघांनी मिळून एका दिवसाचं काम किती केलं, 1/6 केलं. एका दिवसाचं काम 1/6, बरोबर आहे. तर कामाचा पूर्ण भाग जो 6 आहे तो करण्यासाठी त्यांना किती दिवस लागणार आहेत, तर 6 दिवस लागणार आहेत, 6 डेज. म्हणजे हे अशा प्रकारे आपण आपली जी मेथड आहे बेसिक मेथड, त्या बेसिक मेथडनं आपण अशा प्रकारे सॉल्व करतो. पण असं सॉल्व करायचे का मित्रांनो, असं मुळीच सॉल्व करू नका, बरोबर आहे. आपल्याला ज्या वेळेला सॉल्व करायची ट्रिकनं, त्यावेळेला आपल्याला ठराविक गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत मित्रांनो. एक गोष्ट म्हणजे पहिली इफिशियन्सी. तुम्ही इफिशियन्सी काढायला शिका. त्याच्यानंतर टोटल वर्क, त्याच्यानंतर काय आहे, सपोज टाईम आहे, बरोबर आहे. आता हे कसं करायचं आहे बघा, हे कसं काढायचं आहे, होय ना. आता बघा, मी एक्झाम्पलच तुम्हाला सॉल्व करून दाखवतो. सपोज एला किती दिवस लागतात, 15 दिवस लागतात. एला किती दिवस, 10 दिवस. आणि बीला किती दिवस लागत आहेत, 15 दिवस लागत आहेत. दोघांनी मिळून जर काम केलं तर किती दिवसात होईल असं विचारलेलं आहे प्रश्नानं. आता काय करतो मित्रांनो, आपण सिम्पली याच्यामध्ये काय करतो, आपण फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करतो, टोटल वर्क काढून घेतो. टोटल वर्क काढायचं कसं बघा, तर हे 10 आणि हे 15 आहेत ना, तर या दोघांचा LCM घ्यायचा. 10 आणि 15चा LCM किती येणार आहे सिम्पली मित्रांनो, 10 3 30 आणि 10 15 2 30, म्हणजे किती येणार आहे, 30 येणार आहे. म्हणजे 30 जे आहे ना ते टोटल वर्क आहे. 30 हे आहे ते टोटल वर्क आहे मित्रांनो. काय आहे, टोटल वर्क. ठीक आहे. आता बघा, आता आपल्याला यांची इफिशियन्सी काढायची. इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता. यांची कार्यक्षमता. तर कार्यक्षमता काढण्याचं सूत्र काय आहे, इफिशियन्सी कशी काढायची. सपोज मी इथं लिहिलं इफिशियन्सी इज इक्वल टू काय होणार आहे, टोटल वर्क डिवायडेड बाय डे. डेज.
अशा प्रकारे आपण इफिशियन्सी काढणार आहे. बरोबर आहे. काय होणार, टोटल वर्क 30 आहेत, होय ना. 30ला डिवाईड करा 10नं, 10 त्रिक 30, म्हणजे एची इफिशियन्सी आली 3, कार्यक्षमता 3 आली. बीची किती येणार आहे, 15 2 30, बीची किती इफिशियन्सी आली 2, एची किती आली 3 आली. बरोबर आहे. त्यांनी फायनली काय विचारलं आपल्याला, दोघं मिळून किती दिवसामध्ये काम करतील, दोघं मिळून किती दिवसामध्ये काम करतील. ठीक आहे. बरोबर आहे. तर बघा आता येस, टोटल वर्क आहे 30, होय ना. म्हणजे त्यांनी टाईम विचारला आहे आपल्याला, शेवटला काय विचारलं आहे, टाईम विचारला आहे, टाईम. ठीक आहे. टाईम कसा काढायचा, दोघं जण किती दिवसामध्ये काम करतील. तर टोटल वर्क डिवायडेड बाय इफिशियन्सी, होय ना. दोघांनी मिळून काम केलं आहे. आता टोटल वर्क आपलं किती आहे, 60 आहे, सॉरी 30 आहे. टोटल वर्क कुठे गेलं, 30 आहे. बरोबर आहे. आणि जी इफिशियन्सी आहे आपली, कार्यक्षमता आहे त्यांची, एची कार्यक्षमता 3 आहे, बीची कार्यक्षमता 2 आहे. आता दोघांनी मिळून काम केलेले आहे, त्यामुळे कार्यक्षमता पण आपण ॲड करायची, 3 आणि 2 किती येणार आहेत, 5 होणार आहेत. बरोबर आहे. आता हे जर डिवाईड केलं तर 5 1 जा 5, 5 6 जा 30, म्हणजे आपला आन्सर टाईम किती आला, 6 डेज. किती आला, 6 डेज. म्हणजे हे अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हे अशा प्रकारचं एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे, होय ना. इफिशियन्सी काढायला शिकायचं आहे, टोटल वर्क काढायला शिकायचं आहे, टाईम काढायला शिकायचं आहे. त्यावरनं नेक्स्ट वन एक्झाम्पल काय आहे बघा, ए हा एक काम 12 दिवसात व बी हा तेच काम 15 दिवसात करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील. सिम्पली काय करायचं आहे मित्रांनो, अगोदर एचं काम लिहा 12 दिवस, बीचं काम लिहा 15 दिवस. आता आपल्याला टोटल वर्क फाइंड आउट करायचं आहे. कसं करायचं, दोघांचा एलसीएम घ्या, दोघांचा एलसीएम 60 आला, टोटल वर्क 60 आलं. आता इफिशियन्सी फाइंड आउट करायची. इफिशियन्सी कशी फाइंड आउट करणार, तर 60 भागिले 12 करा, 12 पंचे 60 आलं. जी एची इफिशियन्सी ती 5 आली. आता बीची इफिशियन्सी 15 चौक 60, इफिशियन्सी किती आली, 4 आली. बरोबर आहे. इफिशियन्सी आपल्याला दोघांची पण मिळाली. आता आपल्याला काय करायचे, टाईम काढायचे, टाईम. बरोबर आहे. टाईम कसा फाइंड आउट करणार आहे, दोघांना काम करण्यासाठी लागणारा वेळ. बरोबर आहे. आता कार्यक्षमता ईची किती आहे, 5 आहे, म्हणजे सॉरी ए हा काय करतोय, एची कार्यक्षमता 5 आहे, म्हणजे ए काय करतोय, एका दिवसामध्ये 5 लाडू, 5 चिक्क्या, 5 बर्फ्या असं काहीतरी खातोय. बी काय करतोय, बी 4 लाडू खातोय, चिक्क्या खातोय, बर्फ्या खातोय, असं काहीतरी. बरोबर आहे. तर दोघांनी मिळून जर केलं, दोघांनी मिळून किती खाल्ल्या, 5 आणि 4 9, दोघांनी मिळून किती झाल्या, 9 खाल्ल्या. बरोबर आहे. आणि त्यांना टोटल खायचेत किती, 60 खायचेत. किती खायचेत, 60. किती खायचेत, 60. 60 आपण इथे येऊया, 60. मग 60 डिवायडेड बाय, म्हणजे 60 डिवायडेड बाय 9. बरोबर आहे. 60 भागिले 9. जर आपण हे केलं तर किती होणार आहे, 9 1 9, 9 54, आणि 54 आणि 6 60. म्हणजे त्यांना जे दिवस लागणार आहेत मित्रांनो, 6.6/9, 6.6/9 एवढे दिवस त्यांना लागणार आहेत. हे आपलं फायनल आन्सर आहे, ओव्हरऑल रिझल्ट आहे. म्हणजे हे अशा प्रकारे एकदम सोप्या सूत्राचा वापर करून आपल्याला हे सॉल्व करायचं आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.